नमस्कार, हाय, हॅलो. मी पौर्णिमा फॅशन आर्ट अँड इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कापडाचं फूल बनवायला शिकवणार आहे. त्यामध्ये मी अडीच इंच बाय 2.5 इंच मापाचे हे चौकोन तयार करून घेतलेत. त्याला अशा प्रकारे हा पहिला फोल्ड, हा दुसरा फोल्ड आणि आता हा तिसरा फोल्ड मधून द्यायचा आणि असं हे याच्यावरती टीप मारून घ्यायची. आपल्याला शिवून घ्यायचे ते. अशा प्रकारे हे आपल्याला 10 ते 12 चौकोन शिवून घ्यायचे त्रिकोणी आकारात. शिवून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचे. सेपरेट करून झाले की ह्याला अशा प्रकारे बोट घालून त्याच्यामध्ये बोट घालून ते सरळ करून घ्यायचे. सरळ करून झाल्यानंतर सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला ते एकमेकांमध्ये ओवून घ्यायचेत. अशा प्रकारे सुई दोऱ्यामध्ये ते ओवून घ्यायचेत. हे ओवल्यानंतर खूप सुंदर फूल तयार होतं मैत्रिणींनो. 10 ते 12 पाकळ्या आपल्याला लागतात. ह्या मला वाटतं मी 11 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि वेगवेगळे तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे हे सगळ्या पाकळ्या आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत. तर शेवटची पाकळी ओवून झाल्यानंतर जी पहिल्या पाकळीला आपण गाठ मारली होती तिथे ती गाठ आणि दोरा मिळून एक गाठ मारून घ्यायची आहे. आता ह्या पाकळ्या विस्कटतात गाठ मारताना, त्यांना परत सरळ करून घ्यायचं आणि प्रत्येक पाकळीला राऊंड शेपमध्ये एक एक टीप मारून घ्यायची. जशा आपण ओवल्या होत्या पाकळ्या त्या पद्धतीनेच ही टीप पूर्ण राऊंड शेपमध्ये येते. ही टीप मारताना मध्ये जर एखादी पाकळी वर आली असेल तर ती व्यवस्थित खाली करून घ्यायची आणि मग तिला टीप मारायची, टाका मारायचा. खूप कमी वेळात हे फूल तयार होतं मैत्रिणींनो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. हे तुम्ही ब्लाऊजला पाठीमागे डिझाईनमध्ये लावू शकता, ड्रेसला लावू शकता, लहान मुलींच्या फ्रॉकला. हेअर बेल्ट ह्याचा खूप सुंदर दिसतो. तुम्ही ह्याचा कुठेही कसाही वापर करू शकता. हे आत्ता मी सिल्कच्या कापडात बनवले. तुम्ही वेल्वेटमध्ये पण बनवू शकता. वेल्वेटमध्ये बनवलं तर अगदी डोक्यात घालायला सुद्धा खूप सुंदर दिसेल. वेणीमध्ये घालायला किंवा ह्याला खाली रबर लावलं तर रबर म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. मल्टीपर्पज फ्लॉवर आहे हे. अशा प्रकारे सगळीकडे ह्या टाके मारून घ्यायचे. हे टाके मारून झाल्यानंतर जेव्हा शेवटची पाकळी येते तेव्हा सुई ही खाली काढून घ्यायची खालच्या बाजूने. असं हाताने व्यवस्थित त्याला बोटांनी अरेंज करून घ्यायच्या पाकळ्या आणि पाठीमागे 4-5 टाके मारायचे. अशा पद्धतीने हे 4-5 टाके मारून घ्यायचे, गाठ मारून घ्यायची आणि व्यवस्थित त्याचे जर धागे दोरे निघाले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा छोटासा पॅच लावू शकता, कुंदन लावू शकता किंवा मोती असेल तुमच्याकडे तर मोतीसुद्धा लावू शकता.
मी इथे छोटंसं कुंदन लावणार आहे ह्याच्यामध्ये. माझ्याकडे गोल्डन कलरचा कुंदन आहे, तर तो कुंदन मी ह्याच्यामध्ये लावणार आहे. एकदा हे अरेंज केलं मैत्रिणींनो की परत परत करावं नाही लागत. अशा प्रकारे हे फूल तयार झालेलं आहे. कसं वाटलं मैत्रिणींनो फूल? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.